हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एजेस मॅथमॅटिक्स. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये आपण सर्कलचं जे टॉपिक आपण स्टार्ट केला होता त्याचं बेसिक्स बघितलं होतं फॉर द प्रॅक्टिस सेट 3.1. आपण थर्ड टॉपिक जो बघतोय सर्कल त्याचं पहिला एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट जी आहे 3.1 त्याचं पूर्ण बेसिक्स आपण ऑलरेडी बघितलं आहे. तर जे बेसिक्स झाले त्याच्या बेसवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.1. फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.1. आपल्याला ही डायग्राम गिवन आहे. या डायग्राममध्ये त्यांनी सर्कलचा रेडियस जो आहे हा रेडियस दिलेला आहे. रेडियस इज 6 सेंटीमीटर. रेडियस इज गिवन 6 सेंटीमीटर. आणि त्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये एक सब क्वेश्चन आहे पहिला, व्हॉट इज द मेजर ऑफ CAB अँड वाय. आपल्याला फाइंड करायचं की CAB हा जो अँगल फॉर्म होणार आहे CAB याचं मेजर काय असणार आहे अँड वाय त्याचं रिजन सुद्धा लिहायचं आहे. First, we have given that CA is a radius, okay, and in basic concepts we have seen about the radius is perpendicular to tangent. Radius का असतो tangentला perpendicular असतो. It means जर CA या AB tangentला perpendicular असेल then इथे कुठला अँगल फॉर्म होणार आहे 90 डिग्री. Therefore answer will be CA is radius. CA is radius and AB is tangent at A point. A point वर काय आहे tangent means point of contact is A, and by tangent radius theorem काय असणार आहे CA is perpendicular to AB. CA is perpendicular to AB. It means radius is perpendicular to tangent. If there is a perpendicular, then angle CAB is equals to 90 degree. Okay. आपण त्याचं मेजर सुद्धा फाइंड केलं आणि त्याचं रिजन सुद्धा गिवन आहे. ओके. नेक्स्ट सब क्वेश्चन इज व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम द AB line आहे, that is a tangent to the circle, and we have to find the distance of point C from the line AB. आता कुठल्याही पॉइंट आणि लाईन मधलं डिस्टन्स जे आहे ते एक परपेंडिक्युलर लाईनने आपल्याला फाइंड करावं लागतं. सपोज एक लाईन आहे AB आणि इथे जर पॉईंट C असेल तर या Cचं डिस्टन्स फ्रॉम AB आपण इकडे A कडे किंवा इकडे B कडे लाईन ड्रॉ करून फाइंड करत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागतो आणि लाईन आणि पॉईंट मधलं डिस्टन्स हे एका परपेंडिक्युलर लाईन सेगमेंटने आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. देन मग या लाईन AB मध्ये आपल्याला माहिती आहे की CA हा रेडियस आहे आणि इफ द CA इज रेडियस देन रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू टँजंट. मग हा जर परपेंडिक्युलर असेल तर इथे जो परपेंडिक्युलरने आपण डिस्टन्स फाइंड करतो तसंच इथे हा परपेंडिक्युलर ऑलरेडी आहे. देन ही जी लेंथ असेल CA ची तेच काय असणार आहे या पॉईंट Cचं डिस्टन्स असणार आहे फ्रॉम AB. फ्रॉम CA is a radius given आहे. CA is perpendicular to AB because radius is perpendicular to tangent. मग आपल्याकडे CA ची लेंथ गिवन आहे. गिवन CA is equals to 6 radius. Therefore, distance of point C from tangent AB is 6 centimeter. Distance of point C from tangent AB is 6 centimeter. Okay. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन सब क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन मधलाच. गिवन आहे DA डिस्टन्स ऑफ AB. D मीन्स डिस्टन्स A अँड B. या A आणि B पॉईंट मध्ये डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे. आपल्याला फाइंड आउट करायचे डिस्टन्स बिटवीन पॉईंट B टू C. मीन्स आपल्याला हे डिस्टन्स गिवन आहे. हे डिस्टन्स किती सांगितलं त्यांनी 6 सेंटीमीटर आणि ऑलरेडी आपल्याला हे डिस्टन्स गिवन होतं. आपल्याला फाइंड आउट करायचे BCचं डिस्टन्स किती असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. देन इथं राईट अँगल आला. जर आपल्याला BC किंवा CB फाइंड करायचे तर यांना जॉईन करायचं म्हणजे इथे काय फॉर्म होणार आहे राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला तर बाय पायथागोरस थेरम वी कॅन फाइंड द डिस्टन्स फ्रॉम B टू C. फर्स्ट तुम्ही काय करा सॉल्व करा आणि नंतर तुमचा आन्सर व्हेरीफाय करायचं. ओके. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट देन अँगल A is equals to 90 degree and triangle CAB becomes a right angle
triangle. Now by Pythagoras theorem, by Pythagoras theorem, hypotenuse square means BC square is equals to base square, that is AB square, plus height square means AC square, and we have both the values. AB is equals to 6 square, AC is equals to 6 square. Then answer किती असणार आहे? 36 plus 36, that is 72. Then we get BC square is equals to 36 and BC square फाइंड केलं, पण आपल्याला फाइंड करायचं आहे B आणि C चं, B to C पॉईंटचं डिस्टन्स. देन ट्रान्सफर द स्क्वेअर, वी विल गेट BC is equals to under root 72, and under root 72 means काय? 36 into 2, that is 6 root 2. BC चं डिस्टन्स आलं 6 root 2 सेंटीमीटर. फर्स्ट क्वेश्चन मधला 4th नंबरचा सब क्वेश्चन आणि हा लास्ट वाला सब क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC अँड वाय? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ABC मीन्स हा जो इथे अँगल आहे, या अँगलची मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे. आता बघा, जर आपल्याला ही साईड 6 सेंटीमीटर आणि ही साईड पण 6 सेंटीमीटर गिवन आहे, कारण आपण हे तर गिवन होतं आणि थर्ड सब क्वेश्चनमध्ये आपण हे आपल्याला हे दिलेलं आहे त्यांनी. थर्ड सब क्वेश्चनमध्ये पण ही व्हॅल्यू ABची 6 दिलेली आहे. देन आपल्याला फाइंड आउट करायचं की हा अँगल A किती असेल. आता जर आपण बघितलं तर ही साईड 6 सेंटीमीटर, ही साईड 6 सेंटीमीटर आहे. मग हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याला माहिती आहे. मग ही पण 6 असणार, ही पण 6 असणार. तर हा झाला आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. आणि आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल जरी असेल तर हा 90 झाला. या दोघांची मेजर 90 असणार आहे. या दोघांची कंबाईनमध्ये मेजर, कारण टोटल 180 असते. टोटल तीनही अँगलची मेजर 180, त्यापैकी हा 90. मग या दोघांसाठी राहिलं 90 डिग्री. मग दोघांची व्हॅल्यू इक्वल असेल, कारण आपल्याला माहिती आहे की जर अँगलमध्ये दोन साईड इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिटचे अँगल इक्वल असतात. आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे, जर ह्या दोन साईड इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिटचे जे अँगल असतील तेही इक्वल असतील. मग 90चं ह्या हाफ ऑफ पार्ट केलं तर हा 45 असला पाहिजे आणि हा पण 45 असला पाहिजे, म्हणजे हा आला 45 डिग्री. आता बघूया त्याचं सोल्युशन. आपल्याकडे काय काय आहे? इन ट्रायंगल CAB अँगल A इज 90 डिग्री, कारण रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. देन AC and AB both are equal sides with 6 centimeter. AC and AB. Then angle C and angle B is equals to, they both are equal because side equal आहेत. या साइड्स कशा आहेत? इक्वल आहेत. देन अँगल अपोजिट टू इक्वल साइड्स आर इक्वल. अँगल अपोजिट टू इक्वल साइड्स आपण याचं रिझन दिलं. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं की B अँगलची मेजर किती असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की अँगल A, अँगल सम प्रॉपर्टी, अँगल सम प्रॉपर्टी काय सांगते? अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल्स टू 90 डिग्री, सॉरी 180 डिग्री. देन A 90 डिग्री प्लस या दोघांची व्हॅल्यू सेम आहे, दोघांपैकी एकाला कन्सिडर केलं तर ट्वाइस ऑफ अँगल B येणार इज इक्वल्स टू 180 डिग्री. इज इक्वल्स टू काय येणार? 180 डिग्री. Now transfer this 90 degree to the RHS, we will get twice of angle B is equals to 180 degree minus 90 degree, that also will be 90 degree. किती असणार आहे? 90 डिग्री. ट्वाइस ऑफ अँगल B. आता हे ट्वाइस ऑफ अँगल B का आलं? कारण या दोघांची मेजर सेम असणार आहे. म्हणजे सपोज आपण B ची मेजर x कन्सिडर केली तर C चे पण x असणार आहे. मग x प्लस x जसं 2x होईल तसं दोघांपैकी एक अँगल घेतला आपण, कारण आपल्याला B फाइंड करायचं आहे म्हणून. मग ट्वाइस ऑफ B, ट्वाइस ऑफ B. मग इथे काय होईल? ट्वाइस ऑफ अँगल B जर 90 असेल देन अँगल B इज इक्वल्स टू 45 डिग्री. ओके, राईट डाऊन.
सेकंड क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.1. त्या सेकंड क्वेश्चनमध्ये दोन सब क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी फर्स्ट आपण बघतोय एक डायग्राम गिवन आहे. या डायग्राममध्ये त्यांनी काय सांगितलंय की या सर्कलचा रेडियस 5 सेंटीमीटर आहे आणि ओ आर आणि सेंटर ओ जर असेल तर हा ओ आर जो एक लेंथ आहे किंवा सेगमेंट आहे या सेगमेंटची लेंथ आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. या सेगमेंटची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला पहिल्या सब क्वेश्चनमध्ये फाइंड करायचे व्हॉट इज द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट्स. आता टँजंट सेगमेंट कोणते असतील जर एम आणि एन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत तर पहिली आर एम आणि आर एन ह्या दोन टँजंट सेगमेंट्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आर एम आणि एन आर या सेम एक्सटर्नल पॉईंटमधून ड्रॉ केलेले टँजंट जर असतील तर बाय टँजंट सेगमेंट थेरम वी कॅन से दॅट लेंथ ऑफ दिस एम आर आणि लेंथ ऑफ दिस एन आर इज इक्वल. दोघांची लेंथ कशी असणार आहे इक्वल असणार आहे बाय टँजंट सेगमेंट थेरम. नंतर आपल्याला दिलेलं काय बघा रेडियस दिलेला आहे 5. रेडियस किती दिलेला आहे 5 आणि ओ आरची लेंथ जर 10 दिलेली असेल ओ आरची लेंथ जर आपल्याला 10 दिलेली आहे तर मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं टँजंट सेगमेंट थेरम जो सांगतो की आर एम आणि एन आरची व्हॅल्यू इक्वल असते. मग एम आर फाइंड करू त्याचेच इक्वल एन आर असणार आहे. देन वी नो दॅट टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजेच हा जो इथे रेडियस आणि टँजंटचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे एम तिथं 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. मग आपल्याला हा जो ट्रायंगल मिळतोय हा स्किप करा खालच्या साईडचा ओ एम आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि मग पायथागोरस साहेब काय म्हटले होते की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेनस कोणता असणार आहे हा एम जर 90 डिग्री असेल तर त्याच्या अपोजिटमध्ये ओ आर काय आहे हायपोटेनस आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याकडे हायपोटेनसची लेंथ आहे एक साईड गिवन आहे तर नेक्स्ट साईड आपण पायथागोरस थेरमने फाइंड आउट करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे इन ट्रायंगल ओ एम आर M angle is 90 degree because OM is a radius which is perpendicular to tangent MR. OM is given as 5 centimeter and OR is given as 10 centimeter. Then by Pythagoras theorem काय सांगतो पायथागोरस थेरम हायपोटेनस इथे हायपोटेनस कोण असणार आहे ओ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एम स्क्वेअर घ्या प्लस एम आर स्क्वेअर. देन ओ आरच्या प्लेसवरती येणार 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर एम ओ एमच्या प्लेसवरती 5 देन एम आर स्क्वेअर 10 स्क्वेअर इज 125 प्लस एम आर स्क्वेअर. देन transfer this 25 to LHS we will get 100 minus 25 that will be 75 mr square. Then स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडला आपल्याला काय मिळणार mr is equals to under root 75 and under root 75 we can write it as 25 into 3 that will be 5 square root of 25 is 5 under root 3. Then mr is equals to 5 root 3 centimeter. mr is equals to 5 root 3 centimeter. आपल्याला दोनही सेगमेंटची लेंथ फाइंड करायची आहे बट वी नो दॅट बाय टँजंट सेगमेंट थिअरम mr is equals to nr that will be 5 root 3 centimeter. Okay, this is the question number 2 from the practice set 3.1. Okay, next sub question is what is measure of angle MRO. हा जो MRO आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता बघा आपल्याकडे या दोन्ही लेंथ तीनही लेंथ आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. याची लेंथ आता आली होती 5 रूट 3. किती लेंथ आली हो MRO ला जर आपण सेपरेटली ड्रॉ केलं तर M वरती 90 डिग्रीचा अँगल आहे. इथे जर M पॉईंट येणार आणि जर आपण इकडे हा ओ घेतला आणि इकडे आर ठेवला ठीक आहे तर हायपोटेनस येणार. त्याच्यामध्ये आपल्याला कोणती कोणती लेंथ फाइंड आउट केली दिलेली लेंथ आहे ओ एम 5 ओ आर पण दिलेली आहे 10 आणि हे आपण फाइंड आउट केली 5 रूट 3 आपण फाइंड आउट केली. आता आपल्याला फाइंड आउट करायचे मेजर ऑफ अँगल MRO. या MRO अँगलचं मेजर फाइंड करायचं आहे. आपल्याला जर अँगलचं मेजर फाइंड करायचं असेल आपल्याकडे जर साईड्स असतील तर आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन कॉस टॅन हे रेशियोज बघितलेले आहेत. ओके आपल्याकडे तीनही साईड आहेत आपण कुठलाही रेशियो यूज करू शकतो साइन कॉस टॅन पैकी कोणताही. जर आपण बघा इथे आपल्याला जर हा अँगल फाइंड करायचा असेल आर अँगल तर आरच्या अपोजिटची पण लेंथ दिलेली आहे आणि त्याची ॲडजस्टंट पण लेंथ गिवन आहे. अपोजिट लेंथला आपण परपेंडिक्युलर लेंथ सुद्धा म्हणतो. अपोजिट लेंथ आहे हायपोटेनस पण आहे किंवा मग
अपोजिट लेंथ आहे, ॲडजसंट पण लेंथ आहे. मग जर आपण या आरला म्हणजे आपल्याला जो आर अँगल फाईंड करायचा आहे, आपल्याला माहिती आहे की टॅन थीटा काय असतो, टॅन थीटा असतो अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. मग आपण जर इथे याला टॅन आर यूज केलं तर आर अँगलच्या अपोजिटमध्ये कोणती लेंथ आहे, ओ एम. कुठली लेंथ आहे, ओ एम. आणि ॲडजसंट कोणती लेंथ आहे तर एम आर किंवा आर एम. ओके. नाऊ ओ एमची लेंथ किती दिलेली आहे 5 आणि एम आरची लेंथ आपण किती फाइंड केली आहे 5√3. 5 गेट कॅन्सल, वी विल गेट अंडर 1/√3. टॅन आर फाइंड करतोय, आरच्या अपोजिट साईड कोणती आहे 5 आहे ओ एम आणि ॲडजसंट साईड आपण ओ आर नाही घेणार कारण ओ आर इज अ हायपोटेनस. मग ॲडजसंट साईड कोणती असणार आहे एम आर दिलेली आहे 5√3. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ओ एमच्या प्लेसवरती येणार 5 आणि ओ आरच्या प्लेसवरती एम आरच्या प्लेसवरती येणार 5√3 टॅन आर. इथे 5 कॅन्सल होणार, रिमेनिंग टर्म असणार आहे 1/√3 आणि आपल्याला मिळालं की टॅन आर इज इक्वल्स टू 1/√3. तर आता इथे बघा आपल्याला टॅनचे रेशोज माहिती आहे आणि टॅनच्या व्हॅल्यूज सुद्धा माहिती आहेत की 30 डिग्रीला किती असतो, 45 डिग्रीला किती असतो, 60 डिग्रीला किती असतो. आणि आपल्याला हे माहिती आहे की टॅनची 30 डिग्रीची व्हॅल्यू ही 1/√3 असते. याचं मिनिंग की आरच्या प्लेसवरती जर आपण 30 डिग्री सबस्टिट्यूट केलं तर 1/√3 येणार आहे. याचा अर्थ हा जो अँगल आहे तो टॅन 30 डिग्री असायला पाहिजे. देअरफॉर अँगल एम आर ओ इज इक्वल्स टू 30 डिग्री. एम आर ओ इज इक्वल्स टू किती असणार आहे 30 डिग्री असणार आहे. आपण इथे ट्रिग्नोमेट्रीचा यूज केला. प्रॅक्टिस सेट 3.1चा सेकंड क्वेश्चन सुरू आहे आपला. त्या सेकंड क्वेश्चनमध्ये पहिला सब क्वेश्चन बघितला, आता त्याच्यामधलाच आपल्याला सेकंड सब क्वेश्चन बघायचा आहे. तर सेकंड सब क्वेश्चनमध्ये आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे एम आर एन आणि आपण आताच फाइंड आउट केलं की हा जो इथला आर आहे हा 30 डिग्री आला होता, आपण टॅनचा यूज केला होता. आता बघा जनरली आपल्याला हे माहिती आहे की हा 5 सेंटीमीटर आहे तर ही ओ एन सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. आता ही टँजंट आणि ही टँजंट सेम असणार आहे कारण टँजंट सेगमेंट थेरमनी हे दोघांची लेंथ इक्वल असते आणि ओ आर दोघांचाही कॉमन आहे. म्हणजे हा जो ट्रँगल आहे ओ एम आर आणि ओ एन आर हे दोघंही कॉन्ग्रुअंट ट्रँगल्स आहेत तर त्यांचे प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा काय असतील इक्वल असणार आहेत. म्हणजे जर हा आर 30 डिग्री असेल तर हा आर सुद्धा काय असणार आहे 30 डिग्री असणार आहे. तर आपण या क्वेश्चनच्या सेकंड सब क्वेश्चनमध्ये फाइंड आउट केलं की हा अँगल 30 डिग्री आहे. तर सिमिलरली आता इथे फाइंड करायची गरज नाही. सिमिलरली एन आर ओ हा जो एन आर ओ अँगल असणार आहे इथला याची मेजर सुद्धा काय असणार आहे 30 डिग्री असणार आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये एम आर एन ची मेजर असणार आहे. देअरफॉर अँगल एम आर एन कसा फॉर्म होणार आहे या दोन अँगलची सम. अँगल एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ आणि दोघांची मेजर आपण ऑलरेडी फाइंड आउट केली 30 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल्स टू 60 डिग्री. देअरफॉर अँगल एम आर एन इज 60 डिग्री. थर्ड क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.1 आपल्याला गिवन आहे की हा एक सर्कल आहे ज्यामध्ये सेंटर ओ असणार आहे आणि एक एक्सटर्नल पॉईंट एम आहे. या एक्सटर्नल एम पॉईंटपासून दोन टँजंट्स ड्रॉ केले ॲट द पॉईंट एम अँड नेक्स्ट वन इज ॲट द पॉईंट एन अँड देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिस अँगल दिस साईड ओ आर काय करते या एम आर एनला बायसेक्ट करते. म्हणजे हा जो अँगल फॉर्म झाला इथे एम आर एन ही जी लाईन आहे या दोन अँगलला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करते, बायसेक्ट करते. हे एक प्रूव्ह करायचं आहे. सेम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ते ओ वरती जो अँगल फॉर्म होतो ओ एम ओ एन हा जो एम ओ एन अँगल आहे या अँगलला सुद्धा ही जी ओ आर सेगमेंट आहे ती बायसेक्ट करते म्हणजे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करते. आता खूप सिंपल प्रूफ आहे. काय करावं लागेल की हा जो ट्रायंगल आहे ओ एम आर आणि एन किंवा ओ एन आर या दोन ट्रायंगल्सला कॉन्ग्रुअंट ट्रायंगल प्रूव्ह करायचं आणि जर कॉन्ग्रुअंट ट्रायंगल प्रूव्ह केलं तर आपल्याला फाइंड आउट होईल की हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील, सिमिलर ट्रायंगल आहे कॉन्ग्रुअंट ट्रायंगल आहे तर त्यांचे अँगल इक्वलच असणार आहेत. जर अँगल इक्वल असतील तर मग हा आणि हा अँगल इक्वल झाला तर हे बायसेक्ट झालं कुठल्या साईडमुळे ओ आर साईडमुळे. ओके. प्रूफ
जो OMR ट्रायंगल आहे आणि ONR ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये आपल्याला या दोघांना कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर आता आपण बघितलं की हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल तर याचं मिनिंग काय की ही जी लाईन आहे OR ती काय करते, त्या अँगलला बायसेक्ट करणार आहे. देन जर इथे बायसेक्टर जर झालं प्रूव्ह तर आपल्याला इकडचंही बायसेक्शन सेम टाईपने प्रूव्ह करता येणार. मग इन ट्रायंगल आपल्याला माहिती आहे की OM अँड ON हे दोघंही रेडियस आहेत, म्हणजे ही साईड आणि ही साईड इक्वल असणार आहे, कारण दे आर द रेडियाय ऑफ सेम सर्कल. इट मीन्स OM इज इक्वल्स टू ON. रिझन काय देणार, रेडियाय. रिझन काय देणार आपण, रेडियाय ऑफ सेम सर्कल. नेक्स्ट दिस OR इज इक्वल्स टू OR. रिझन काय, कॉमन साईड. ही OR दोन्ही ट्रायंगलला कॉमन आहे. नेक्स्ट इज RM किंवा MR आणि NR दोघंही इक्वल आहेत, कारण दे आर द टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट. आणि टँजंट सेगमेंट थिअरमने आपल्याला माहिती आहे की टँजंट जे सेगमेंट्स असतात त्यांची लेंथ इक्वल असते. याचं मिनिंग काय की MR इज इक्वल्स टू NR. आपण इथे रिझन देणार टँजंट सेगमेंट्स. मग जर ट्रायंगलच्या तीनही करस्पॉन्डिंग साईड एकमेकांना इक्वल असतील तर हा कोणत्या टेस्टने इक्वल कॉन्ग्रुएंट असेल, ट्रायंगल बाय द SSS टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR बाय SSS टेस्ट. आता जर हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा इक्वल असणार आहेत. मग अँगल MRO म्हणजे हा MRO हा इक्वल असेल, कुणाला इक्वल असेल, NRO ला. अँगल NRO याची रिझन काय देणार आपण, करस्पॉन्डिंग साईड ऑफ करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे रिझन दिलं, कारण करस्पॉन्डिंग अँगल जे असतात कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे ते इक्वल असतात. मग जर हे दोन्ही इक्वल असतील याचं मिनिंग काय की अँगल, याला 1 द्या, फ्रॉम 1 याला आपण इक्वेशन 1 जर दिलं तर काय येणार, अँगल MRN. हा जो MRN आहे त्यामध्ये जे हे दोन छोटे अँगल्स फॉर्म झाले ते बोथ अँगल्स आर इक्वल. वी हॅव प्रूव्ड दॅट इन इक्वेशन 1 बाय CACT. म्हणजेच हा ट्रायंगल काय झाला, इज बायसेक्ट बाय OR. हे काय झालंय, बायसेक्ट झालंय OR ने. मग आता हे जे प्रूफ लिहिलं तेच प्रूफ आपल्याला इथे लिहिता येईल. MOR आणि NOR पण इक्वल असतील. हा अँगल याला करस्पॉन्डिंग आहे, मग इकडचा O अँगल आणि या साईडचा O अँगल जर इक्वल असेल तर मग हा जो OR आहे तो या जो अँगल आहे मोठा कोणता, MOR याला काय MON ला काय करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. अजून काय लिहिणार मग आपण, अँगल कुठला, MOR इज इक्वल्स टू NOR. सेम रिझन CACT. देअरफॉर अँगल MON इज बायसेक्ट बाय OR. हेन्स प्रूव्ह. लास्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 मध्ये जो लास्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये काय विचारलं त्यांनी की आपल्याला एक सर्कलच्या पॅरलल टँजंट मधलं डिस्टन्स फाइंड करायचं. तर पॅरलल टँजंट म्हणजे सपोज आता आपण हा एक टँजंट ड्रॉ केला, सपोज हा टँजंट आहे AB. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की आपण बेसिक्समध्ये बघितलं होतं की कुठल्याही एका टँजंटला दुसरा पॅरलल जर टँजंट ड्रॉ करायचा असेल तर तो एकच टँजंट ड्रॉ होणार आहे आणि त्याच्या या साईडला असेल आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते आपण डिफाईन करतो बाय डायमीटर. ते कशाने डिफाईन करणार आपण, डायमीटरने डिफाईन करणार. म्हणजे जर आपल्याला डायमीटर जर माहीत असेल तर आपण त्या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड करू शकतो. आणि डायमीटर कसं माहीत होणार आपल्याला, तर याच्यामधलं डायमीटर आपल्याला माहीत होणार की त्याचं रेडियस किती आहे. आणि त्यांनी या क्वेश्चनमध्ये रेडियस दिलेला आहे 4.5. मग जर रेडियस 4.5 असेल, आपण इथला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट P घेऊया, इथला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट Q घेऊया, तर आणि सेंटर O असेल तर OP आपल्याला 4.5 दिलंय, तर OQ पण 4.5 असणार आहे, रेडियस आहे सेम सर्कलचा. आणि जर आपल्याला या AB कॉर्ड आणि याचं नाव जर आपण CD कॉर्ड ठेवलं तर कॉर्ड नाही टँजंट, या दोन टँजंटमधलं डिस्टन्स एका डायमीटरने आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. तर याचा रेडियस 4.5 आहे, तर टँजंट किती होणार आहे, टँजंटमधलं डिस्टन्स किती होणार आहे, दोघांचं ॲडिशन. म्हणजे जर आपल्याला PQ फाइंड करायचं असेल तर 4.5 प्लस 4.5 फाइंड करावं लागेल. म्हणजेच ते किती येणार आहे, किती येईल ते
9 किती येणार आहे 9 सेंटीमीटर. ओके, याचं मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं नाही आहे, ते सोल्युशन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर आपण आता बघितलं की प्रॅक्टिस सेट 3.1चे पूर्ण क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. रिमेनिंग जो पार्ट आहे म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.2 साठी जे बेसिक्स आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत बाय.